नमस्कार मित्रांनो, माय लाईफस्टाईल माध्यमातून जो आपला ब्रँड खूप आज नावाजलेला आहे, आज मार्केटमध्ये सगळ्यात जास्त त्याला ओळखलं जात आहे, असा इंडिया ॲग्रो नावाचा जो ब्रँड आहे की ज्याचा आपलातून रिझल्ट तुम्ही स्वतः बघू शकता कशा पद्धतीने आज रिझल्ट आलेला आहे। आज मी त्याच इंडिया ॲग्रोच्या संदर्भात इथं आलेली आहे, सांजोळ या गावात, तालुका फुलंब्री, जिल्हा संभाजीनगर या ठिकाणावर मी आज बोलतीये। आज आपण ह्या शेतकरी काकांना आपल्या इंडिया ॲग्रोचे काही प्रोडक्ट दिलेले होते, हे ह्यांच्याच तोंडातून ऐकूयात काय आपलातून रिझल्ट आहे। तुम्हाला शेवटी हेही बघायला भेटेल की इंडिया ॲग्रो वापरलेले आपलं जे पीक आहे आणि जे विदाऊट इंडिया ॲग्रो वापरलेलं आहे, सोबतचीच लागवड आहे, त्याच्यातला फरकही तुम्हाला शेवटी बघायला भेटेल। तर आपण काकांच्याच तोंडून ऐकूयात की काकांनी काय काय वापरलं आणि कशा पद्धतीने वापरलंय इंडिया ॲग्रो। काका, नाव सांगा तुमचं? नाव शेषराव नारायण जाधव। काका, काय काय वापरलं आपण? आपण पहिल्या वेळेस भुवासरा वापरला आणि मग त्याच्यामध्ये ही औषधी फवारली। याचं नाव दाखव झालं इंडिया ॲग्रोचे इंडिया ॲग्रोचे इंडिया ॲग्रो ग्रोमॅजिक आणि स्प्रे प्लस वरती करा थोडं। हे दिल्यामुळे काय झालं काका? कीटकनाशक कमी झालेले आहे। अच्छा, हा, अजून काय झालं काका? वाढ केलेली आहे त्याने कपाशीने। वाढची किती मीटर वाढलंय तुमचं? जवळपास तरी फुटापर्यंत जर बोलायला गेलं तर तरी 5 फूट 5-5.5 फूट। आणि दुसऱ्यांचं तुमच्या बरोबर लावलंय त्यांचं किती वाढलेलं त्यांचं आहे? काहीच नाही, त्यांचं काय 3-1 फुटाचं आहे बस। आणि आपलं 6 फूट वाढलंय, हा. जवळपास 5.5 ते 6 फूट, हा. बरोबर आहे? हम्म. आणि याची तुम्हाला असं जे झालं दिसतंय त्याच्या कैऱ्यांचं प्रमाण किती मोठं आहे? किती एकेका झाडाला किती कैऱ्या आल्या काही राहिलेले 5-5, 6-7 असतात ते। सरासरी किती काय राहील? काही ठिकाणी 7 आहे, काही ठिकाणी 8 आहे। टोटल अंदाजे किती येईन एका झाडाला काय? एका झाडाला जवळपास 90 ते 100 पाय असली पाहिजे। साईज बघू शकता। याला कायऱ्या जास्त आहे रे भैया। आता काय करा तुम्ही? सांगायला लागले आम्हाला, म्हणलं आमचं ते गेल्या वर्षी फळ लय भारी होतं, म्हणलं भाऊ एवढं चालतंय। बघितलं मित्रांनो, किती सुंदर असा रिझल्ट आहे। प्रत्येकाने आता ह्यांनी स्वतः वापरलंय। आज ऑर्गॅनिक शेतीमुळे त्यांची जे शेतीमध्ये झालेली सुधारणा आहे हे आपण डोळ्यांनी पाहू शकता। आज माय लाईफस्टाईल माध्यमातून जो इंडिया ॲग्रो ब्रँड आहे, आज किती कमालीचा रिझल्ट आणि दुपटी तिपटीने उत्पन्न ह्या पद्धतीने निघू शकतं। ह्याच्यासाठी तुम्ही जोरदार प्रमोशन करा आणि माय लाईफस्टाईल माध्यमातून जे तुमच्याकडे इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट येत आहे हे तुम्हाला प्रत्यक्षाने त्याचा रिझल्ट डोळ्यांनी लोकांना तुम्ही दाखवू शकता आणि आज लोकांना ऑर्गॅनिक शेतीचं प्रमोशन करू शकता। थँक्यू मित्रांनो। यांनी ही जी रासायनिक पद्धतीने केलेली आहे, ह्या काकांची ही शेती आहे की जी त्यांनी रासायनिक खतांचा वापर करून ही शेती केलेली आहे। हे जे कपाशी आहेत त्याच कपाशीच्या बरोबरीचं आहे, पण आज ह्याच्यामध्ये आणि तुम्हाला आता दाखवलेल्या व्हिडिओ प्रमाणे त्याच्यामध्ये खूप तुफानीचा बदल दिसेल आणि त्याच्या साईज मध्ये सुद्धा खूप मोठा फरक दिसेल। बघा ह्याची साईज, ह्याच्यात जे आता येणाऱ्या कैऱ्या आहेत कैऱ्यांची आणि फुलांची साईज ह्यामध्ये खूप सारा फरक दिसतोय। ही सगळी केमिकलची शेती आहे आणि इंडिया ॲग्रोची शेती तुम्ही बघू शकता। नजर जाईन तिथपर्यंत एकसारखी वाढ आहे, त्याच्यानंतर जास्तीत जास्त कैऱ्या लागलेल्या आहेत, जास्तीत जास्त उत्पादन निघेल आणि जास्तीत जास्त उंची, एकसारखा रंग आणि तेलाचं प्रमाण एकसारखं दिसतंय। तर सर्वांनी त्याचं प्रमोशन करावं। धन्यवाद।